बहुत बड़े नेता ने कांग्रेस ने एक बड़े नेता को यहाँ पे चुना था। वो नेता ऐसा ही ज़बरदस्ती बलजबरी करा कर यहाँ पर 10 साल से हुकूमत कर रहा है। उसके बाद में उन्होंने जैसी शिकवन उनके कार्यकर्ताओं को दिए, वही कार्यकर्ता आज वही शिकवन हमारे लोगों को सता रहे हैं। अस्सलाम वालेकुम। माझा महाराष्ट्र न्यूज़ लाइव में आप सभी का स्वागत है मेरे दोस्तों। हमारे साथ में यहाँ पर भोकर के नगर अध्यक्ष के उम्मीदवार है और उसके बाद 2 नगर सेवक भी है। ऐसे कुल मिला के 22 नगर सेवक और 1 नगर अध्यक्ष, इस तरीके के 23 लोग जो है कांग्रेस के आज रिंगन में है। और जिस तरीके से कांग्रेस का ये गढ़ माने गया और उसी तरह ये गढ़ कायम रखने के लिए कांग्रेस हमेशा काम की और कहीं विकास के काम कांग्रेस के कार्ड में हुए अभी भी जानते हैं इनकी क्या आगे रणनीति। और इस तरीके से कांग्रेस में जैसा इनकी सत्ता आती है, कई दिनों के बाद नगर परिषद के इलेक्शन हो रहे, काफ़ी साल ये भी जो है तो वेट करना पड़ा, जिसे महानगर पालिका को नांदेड़ में करना पड़ा। उसी तरह ये भी इलेक्शन रुक गए थे। अब उसके बाद ये इलेक्शन की शुरुआत हो गई। 2 तारीख को मतदान है। इनसे जानते नगर अध्यक्ष से कि क्या आगे के विकास को लेकर रिंगण में है और उन क्या विकास आगे भोकर के और करने वाले हैं। नमस्कार, सर्वप्रथम तुमचा आभारी आहे मी। भोकर शहरात येऊन तुम्ही ही बातमी लावत आहात। तसेच आज भोकरमध्ये एकूण 11 प्रभागामधून 22 उमेदवार आमचे आहेत आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून भोकर शहराचा विकास सर्व जनतेला माहीत आहे कुठल्या पद्धतीचा झाला आहे। 2009 मध्ये नगर परिषद स्थापना होऊन आज 15 वर्षामध्ये कुठलाच विकास न होता हे विरोधकांना आमच्या एकच मुद्दा रस्ता नाली हेच, पण शिक्षणाचा दर्जा नाही आहे, स्वच्छ पाणी नाही आहे, त्यानंतर जो लाईटचा विषय आहे, कुठं मोठे मोठे घरं बघून सोलारचे लाईट लावले जातात, गरीब वस्तीमध्ये कुठंच लावल्या नाही जात। हा भोकरचा विकास ह्यांनी केलेला आहे। हे विकास जे झालेला आहे आपण म्हणतो, तर हा विकास कोणाच्या काळात झालेला? विकास काँग्रेस पक्षाच्याच काळात झालेला आहे। आदरणीय रवींद्र साहेबांच्या नेतृत्वावर आता पुढचा विकास त्यांच्याच नेतृत्वावर होणार। तसेच पप्पू पाटीलसुद्धा आहेत, जिल्हा अध्यक्षसुद्धा आहेत व आम्ही जनतेचा आशीर्वाद घेऊन नगराध्यक्ष म्हणून 22 सर्व उमेदवारसुद्धा नगरसेवक म्हणून नगर परिषदेवर जाणारच असून आम्ही विकासांना सर्वप्रथम आम्ही प्राधान्य देऊ। कोरोना काळामुळे निवडणुका झाल्याच नाहीता। 14 मध्ये निवडणूक झाली होती, 19ला समाप्ती झाली होती। त्यानंतर आजपर्यंत 6 वर्ष झाले इलेक्शन झालंच नाही। आता ह्या निवडणुकीमध्ये आम्ही विकासाचा चेहरा सर्वांनाच माहीत आहे, कुठलंच काही केलं नाही। कुठलंही आज 32 अंगणवाड्या प्रस्ताव होता ते सुद्धा मंजूर झाले नाही नगर परिषद मार्फत चालण्यासाठी। उर्दू असो मराठी असो हे कुठलाच प्रस्ताव मंजूर केले नाहीत। आम्ही ते मंजूर करून चालू करू नगरसेवक मार्फत। ज्या पद्धतीने इथे विधानसभाच्या निवडणुकाला आम्ही एक फेरफटका घेतलं होतं, तेव्हा आम्ही पाहिलं तर इथं जनशक्तीची धनशक्ती असं आम्हाला बघायला मिळालं। तर आता काय चालणार म्हणजे कसं आहे, 17 तारखेला सर्वांनीच बघितलं आहे 2:50 त्यांचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट डिक्लेअर होतो। याच्यातच आमची जीत आहे। राहिला धनशक्ती आणि आमचा जे सामान्य पक्ष आणि आम्ही उमेदवार आहोत सगळे सुशिक्षित दिलं, त्यांना हे सगळ्यात मोठी भीती आहे, म्हणून हे उशिरा त्यांनी उमेदवार डिक्लेअर केलेत। आता काय चालणार? आता फक्त काय जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे। धनशक्तीला ठुकारून त्यांनी आमच्यासोबत जनता आहे एवढंच आपल्याला म्हणायचं आहे। जनतेला आम्ही एवढंच विनंती करतो, जनता मायबाप हे आमच्यासाठी आशीर्वाद द्यावं। आम्ही विकास डोळ्यासमोर ठेवून आमच्या वडिलोपार्जी जे भोकर शहराचा विकास झाला आहे सर्व समाजाला घेऊन चालून आमचे सहकुटुंब व आमचा परिवार तसेच पक्षसुद्धा सर्व जाती धर्मांना मानणारा पक्ष आहे आणि आम्हाला त्यांनी 2 तारखेला काँग्रेस पक्षाचं निशाणी पंजा या निशाणीवर निवडून देऊन आम्हाला आशीर्वाद द्यावं हीच विनंती करतो। तुझे पे कई ज़माने से हम देखते आए कि भोकर हो या मुदखेड़ हो या अर्धापुर, ये कांग्रेस का गढ़ है माना जाता था। तो कहीं ऐसा नेताओं का बोलना था कि कांग्रेस हमारे से है। तो आज क्या दिख रहा चित्र क्या है, अभी क्या लगता है? ये बिल्कुल आपकी बात सही है कि भोकर मतदार संघ हमेशा कांग्रेस का ही है और आने वाले समय में कांग्रेस के साथ ही रहेगा। जो भी नेता भोकर मतदार संघ में बड़े हुए हैं
उनको बड़ा करने का काम कांग्रेस पक्ष ने किया है। और भोकर मतदार संघ का पूरा विकास और भोकर शहर का पूरा विकास जो भी अब तक हुआ है वो कांग्रेस ने ही किया है। जो भी आज विविध पक्षों में जाकर जो भी नेता आज बड़े बड़े ओहदों पर है, वो नेता हमारे कांग्रेस में ही ट्रेनिंग लेकर गए हैं, उनको कांग्रेस से ही नाम मिला है। तो आज जो नेता कांग्रेस के बारे में जो गलत बोल रहे हैं, उनको कांग्रेस ने ही धारा दिया था, जो कांग्रेस के दम पर इतने बड़े हो गए और आज कांग्रेस के बारे में गलत बोल रहे हैं। तो सिर्फ हमने कहीं दफ़ा ऐसा देखने में आया कि नांदेड़ शहर में भी हो या ज़िले भर में कोई अगर से नया युवक हो या वो उभरता है, उसे कुछ पदवी मिलती है या उन्हें कोई चांस है तो बड़ा टेक्निकल उन्हें या कुछ होके उसको डराया जाता धमका, ये सिलसिला भोकर में है क्या? ये सिलसिला 2009 से जो मतदार संघ पे एक बहुत बड़े नेता ने कांग्रेस ने एक बड़े नेता को यहाँ पे चुना था, वो नेता ऐसा ही ज़बरदस्ती बलजबरी कराकर यहाँ पर 10 साल से हुकूमत कर रहा है। उसके बाद में उन्होंने जैसी शिकवन उनके कार्यकर्ताओं को दिए, वही कार्यकर्ता आज वही शिकवन हमारे लोगों को सता रहे हैं। ऐसे पिछले समय में आपको पता है कि ऐसा ही कुछ टेक्निकल मेरे ऊपर भी हुआ था, पर मैं मेरे भोकर के लोगों की जनता का शुक्रिया अदा करता हूँ। मेरे को सबने सपोर्ट किया और आज मैं आपके सामने कांग्रेस का उम्मीदवार बनकर ठहरा हूँ। जी, तो अभी जब उम्मीदवार आप ठहरे, आपका कौन सा प्रभाग है और ऐसे कितने लोग हैं पूरे ठहरे? हमारे पास कांग्रेस पक्ष ने पूरा पैनल लड़ा रहा है। 11 प्रभाग में 22 कैंडिडेट और नगर अध्यक्ष के कैंडिडेट संदीप कोंडलवार है। और आपको ये बताता हूँ कि भोकर शहर का विकास 2009 से लेके तो अब तक सिर्फ कांग्रेस पक्ष ने किया है। जो नेता बोलते हैं कि हमने विकास किया है, उन्होंने कुछ विकास नहीं किया है। हमारे कांग्रेस पार्टी ने उनको मुख्यमंत्री बनाया, हमारे कांग्रेस पार्टी ने उनको महसूल मंत्री बनाया, हमारे कांग्रेस पार्टी ने उनको बांधकाम मंत्री बनाया। ये सब बनाने के बाद उन्होंने ये भोकर का विकास किए। उन्होंने खुद नहीं बोल सकते कि उन्होंने विकास किया है। ये कांग्रेस का विकास कांग्रेस ने किया है और कोई भी नेता पक्ष से बड़ा नहीं होता है। 10 नंबर प्रभाग के कांग्रेस पार्टी के अधिकृत उम्मीदवार है मेरी वाइफ फरहीन बेगम मोहम्मद तौसीफुद्दीन, ओपन महिला से आरक्षित से ओपन महिला से ठहरी हुई है। और एजाज कुरैशी ये ओबीसी कैंडिडेट है 10 नंबर प्रभाग के। हम 10 नंबर प्रभाग के सभी मतदारों से ये विनती करते हैं कि आप कांग्रेस पक्ष का साथ दें, सेकुलर पक्ष के साथ रहे। वार्ड प्रभाग क्रमांक 10 में बीजेपी के उम्मीदवार खड़े हैं और एमआईएम के उम्मीदवार खड़े हैं। ये सब एक ही है, बीजेपी एमआईएम एक ही है। वो मैं विशेष करके प्रभाग नंबर 10 के मतदारों से अपील करना चाहता हूं कि आप सेकुलर पक्ष के साथ रहिए और आने वाले 2 तारीख को पंजे या निशानी पर हमारे नगर अध्यक्ष कैंडिडेट संदीप पाटिल गौड़, उनको और मेरी वाइफ फरहीन बेगम मोहम्मद तौसीफुद्दीन, इनको और एजाज कुरैशी, तीनों को तीनों मशीनों पर पंजा बटन दबाकर बड़ी अक्सरियत से जिताइए। सबका शुक्रिया। अशोकराव चव्हाण साहेब हे 2दा मुख्यमंत्री झालेत, तरी पण आजपर्यंत आमचे मुलं बाळं हे कामाला पुण्याला मुंबईला चाललेत। त्याचं कारण असं आहे की भोकरमध्ये रोजगार बिलकुल नाहीच। रोजगार कधी भेटते? जेव्हा निवडणूक लागते। साहेबाचे झेंडे घ्या, आंदोलनामध्ये जा, मोर्चेमध्ये जा, हेच काम लागते। इथे रोजगार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं भाजी मंडी, तरकारी मार्केट ही रोडवर भरते आजही। त्यांना जागा दिली नाही। कोरोना पिरियडमध्ये त्यांना मोंड्यामधून हाकलून लावलं की तुम्हाला जागा देण्यात येईल। MIDCची जागा नगरपालिका त्यांना द्यायली। नगरपालिकेचा काय अधिकार त्यांना द्यायचं? ती जागा MIDCची होती, तरी पण त्यांना रोडवर बसवण्यात आलं। मच्छी मार्केट आजपर्यंत रोडवरच भरत आहे। बकरा मार्केट भोकरला नाही। रोजगार बिलकुल भोकरला नाही। साहेबांनी विकास केला, काय केला विकास? रेस्ट हाऊस बांधला, पोलीस स्टेशन बांधला। गरीबाचा तिथं काय रोल? रेस्ट हाऊसचं आम्ही ऐकलो, किती वेळ बांधलेला आहे? 2-3 वेळेस बांधला। ते रेस्ट हाऊस कोणासाठी बांधला? साहेबासाठीच बांधला ना। इथं साहेब येतात, साहेब थांबतात, गरीब तिथं जात नाही। गरीबाला गेटच्या मध्ये एंट्री नाही। साहेबासाठी बांधलं जे काय विकास केलं। भोकरचा विकास गरीबासाठी झालेला नाही, फक्त साहेबासाठीच झाला। साहेब जिथं येतील तिथला विकास झाला। पुलाचा लय विशेष चालला। पूल बांधले म्हणजे ह्याच्यात पूल इकडून 3 फीट कमी आणि इकडून 3 फीट कमी केलेला आहे। त्याची माहिती आम्ही घेणार आहोत। इकडून खाली एवढा वास येतोय साहेबाला आणि आमचे भोकरचे जे आमदार आता निवडून आलेत त्यांना फक्त 10 मिनिटं तिथे थांबून बघा म्हणावं, त्यांनाच कळेल तिथं किती वास येतो। 1 मिनिट तिथं जाता येत नाही, अशी परिस्थिती आहे। MIMने भोकरला काही फरक पडणार नाही, कारण भोकरची जनता सुशिक्षित सुजाण आहे।
त्यांना कळते कोण सेटलमेंट खिलाडी आहे, कोण कुठून थांबला आहे, सगळ्यांना कळते. गुळाला तुम्ही मार्केटमध्ये जा, गावामध्ये जा, चर्चा बघा, चर्चा चालू आहे. आता तुम्हाला व्हिडिओ दाखवले, असे खूप काही व्हिडिओ फोटो अजून येतील, ते पण आम्ही व्हायरल करू. एक विधानसभेला एक व्हिडिओ व्हायरल झालता पप्पू कोंडेकर पाटील जे उभं होते आमदारकीला, तर तेव्हा काय मतदारांना लपून काय हो ना, इथेच माझ्याकडे ते व्हिडिओ पण आहे, आज पण व्हिडिओ आहे. मुस्लिम समाजाच्या काही लोकांना इथं डावलून ठेवलेलं होतं की त्यांनी वोटिंग करू नये. ती वोटिंग न केल्यामुळे भाजप निवडून आले अशी यांची नीती होती. आपले आता किती आमचे 11 वार्डामध्ये 22 नगरसेवक आणि संदीप पाटील गौड हे नगराध्यक्षासाठी उभे टाकलेले आहेत. जनतेला कळकळीची विनंती आहे, त्यांनी पंजाला वोट करून काँग्रेसला निवडून द्यावं. आम्ही इथे नगरपालिकेला जसे की गुंटेवारीला 50,000 लागलेत, आम्ही ते लागू देणार नाही. जनतेसाठी लढू. आणि तिरतालीससाठी आत्ता 5,000 10,000 घ्यायलेत, आम्ही फक्त 10 रुपये घेऊ, 10 रुपये, आणि घरी जाऊन लोकांना ते देऊ. शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.